गोविंदपंत कुलकर्णी यांना एक आजार झालेला. जेवण झाल्यावर त्यांना लगेच उलटी होत असे. भरपूर उपाय केले पण फरक नाही पडला. ते कमालीचे अशक्त झाले. शेवटी गाणगापूर येथे सेवेस आले. तेथे परब्रह्माचे दर्शन झाल्यानंतर तू व्याधीमुक्त होशील असा दृष्टांत त्यांना झाला. पण परब्रह्माला कसे ओळखू असा विचार करत पंत जरा खिन्न झाले आणि तेथीलच एकाला आपली व्यथा सांगितली. तेव्हा दोघांनी स्पष्ट संकेत मिळावे म्हणून प्रार्थना केली. त्यानंतर मग त्यांना एक स्पष्ट दृष्टांत झाला की परब्रह्म हे अक्कलकोटमध्ये आहेत. तेथे जाऊन घरे झाडावी म्हणजे प्राप्त होईल. त्यानंतर गोविंदपंत अक्कलकोट येथे येतात. स्वामींच्या समोर हात जोडून उभे राहतात. तोच समोरून स्वामी बोलतात, अरे तू वृद्ध गाईला त्रास दिला होतास म्हणून तुला हा पोटात शूळ उत्पन्न झाला. आता एक काम कर, तू गोमूत्र आणि शेण 7 दिवस खा म्हणजे या व्याधीतून मुक्त होशील. निशंक होऊन जा, नक्की बरा होशील, जा. मी तर स्वामींना काहीच सांगितले नाही पण स्वामींनी ओळखले आणि स्वामींचे हे अंतसाक्षित्वाचे बोलणे ऐकल्यावर पंतांना आश्चर्य झाले. गोविंदपंत स्वामींना अनन्य भावाने शरण गेले. भरपूर स्तुती केली. पुढे 7 दिवस स्वामींच्या आज्ञेचे पालन केले आणि चमत्कार झाला. गोविंदपंतास आराम पडला. गोविंदपंत कुलकर्णी यांची पोटदुखी कायमची थांबली. त्यानंतर गोविंदपंत स्वामींचे अनन्य भक्त झाले. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की गुरूंना शरण गेले असता पूर्व प्रारब्धाचा नकारात्मक प्रभाव कमी होतो. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.